काही अज्ञात इसमांनी गाडी आडवी लावून खाली पाडलं, मोटरसायकल धरून गाडीत टाकलं. कनेरवाडी घाटात नेऊन माझ्याकडनं खंडणीची मागणी केली. किती खंडणी मागणी केली आपण? त्यांनी 2 कोटीची खंडणी मागणी केली. मी त्यांना माझी सुटका करण्यासाठी फार विनंती करावी लागली. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, खूप धमकी दिली. पण मी त्यांना वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी मला जे आहे जे धातोळे सोनं आणि 3,88,000 रुपये नगदी असे माझ्याकडे जे होते ते दिल्यानंतर त्यांनी माझी कनेरवाडी घाटातच मला सोडलं. म्हणजे पैसे दिल्यानंतर त्यांनी जवळजवळ 5 ते 7 किलोमीटर पुढे नेऊन त्यांनी गाडीतून मला सोडलं. जी गाडीतून मला नेलं होतं ती गाडी कनेरवाडी घाटात एकदा बंद पडली आणि कनेरवाडी गावातही एकदा बंद पडली. किती लोक नेमकं होते ते? 5 जण होते. त्याच्यावर काही रिव्हॉल्वर काही रिव्हॉल्वर होती एका जणाकडे आणि रिव्हॉल्वरच्या धाकात त्यांनी मला मारहाण नाही केली, पण रिव्हॉल्वर कंटिन्यू माझ्या डोक्याला लावून ठेवलेलीच होती. तोंडाला बांधून ठेवलं होतं गाडीमधून उतरेपर्यंत. गाडीतून उतरल्यानंतर मला दरीमध्ये खाली फोन नेलं आणि मग त्यानंतर सगळी ही मागणी त्यांनी केली. जोपर्यंत खाली दरीमध्ये न्यायपर्यंत त्यांनी मला कुठलंही काहीही मागणी केली नाही. तुझी लई मोठी सुपारी आली असंच मला ते कंटिन्यू म्हणत होते गाडीमध्ये. हिंदी का मराठीत बोलत होते. 48 तासामध्ये बीडजिल्ह्यात दुसरी घटना आहे. काल असंच प्रकरण घडलं. अशी काल घटना घडलेली आहे मसदूकची. त्यानंतर तात्पर्यमध्ये अशी घटना घडलेली आहे. काय मागणी असं सरकारकडे आपल्याला? लवकरात लवकर गुन्हेगारांना शोधून त्यांना कडक शिक्षा व्हावी, जेणेकरून त्यांनी परत ही असे काय कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला असं त्रास द्यायचा परत त्यांनी प्रयत्न करू नये. आणि जेणेकरून बाकीच्यांनी ज्यांना कोणाच्या डोक्यात असेल त्या शिक्षेनुसार त्यांना एक मोठा त्यांना धडा बसावा की ते सुद्धा ही डेअरिंग करायची परत प्रयत्न करू नये. तुम्हाला दरीत नेल्यानंतर नेमकं तुम्ही काय कोणाच्या फोनवरून बोलले का? असं नाही, त्यांनी स्वतःचा फोन वापरला नाही. त्यांनी माझ्याच फोनवरून सगळ्यांना कॉल करायला लावले. माझ्या पत्नीला, माझ्या मित्रांना, सगळ्यांना माझ्याच फोनवरून कॉल करायला लावले. आणि वेळोवेळी त्यांनी जागा बदलत नंदनवन हॉटेलमध्ये ती कॅश मागवली. आम्ही होतोच नंदनवन जवळ, पण ती गाडी बंद पडल्यामुळं ते तिथं थांबावं लागलं त्यांना. नाही तर त्यांचा प्लॅन असा नसावा असं मला वाटतं. आणि ही गाडी बंद पडल्यानंतरही त्यांनी दुसऱ्या गाडीची अरेंजमेंट फार लवकर केली. त्यामुळं ते जवळपासच्याच परिसरातले आहेत हेही मला तसं त्याच्या अनुषंगाने वाटतं. ओके, चला.